शिवसेनेचे मंत्री मुंबईत जनता दरबार घेणार आहेत। बाळासाहेब भवनात जनता दरबाराचं आयोजन केलंय। सोमवार ते बुधवार सकाळी 9 पासून संध्याकाळी 7 पर्यंत मंत्री नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना ठाकरे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेच्या पक्षात प्रवेश केला। आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 13 फेब्रुवारीला नाशिक शहरात आभार दौरा होणार आहे, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। या दौऱ्यादरम्यान अनेकांचे शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहेत, असा दावा देखील भुसेंनी केला आहे। आम्ही सर्व एक आहोत, आमच्यात कोणतीही गटबाजी नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींना अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था जगात 14व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली, असं प्रत्युत्तर खासदार नारायण राणेंनी संजय राऊतांना दिलं। तर राऊतांच्या टीकेची दखल घेऊ नये असा टोला देखील त्यांनी लगावलाय। मालेगाव शिक्षण विभागाच्या कारभारावर मनसे आक्रमक झाली आहे। शिक्षण विभागाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कोट्यवधींचा ताळमेळ होत नसल्यानं समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारं निवेदन मनसे पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं आहे। नाशिकात 2027ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे। कुंभमेळ्यासाठी 400 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे। तर प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतली आहे। गरज पडल्यास मेरीची 100 एकर अधिकची जागा देखील घेतली जाणार आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्यात येते, यासोबत कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते, असा आरोपही केजरीवालांनी केला आहे। अमित शहांनी दिल्लीच्या जाहीर सभेत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांवर निशाणा साधलाय। बडे मियां आणि छोटे मियां यांच्या जोडीनं दिल्लीकरांची फसवणूक केली आहे, अशी टीका अमित शहांनी केली। भाजपचे नेते परवेश वर्मा यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली आहे। दिल्लीत भाजपचं सरकार आल्यास तालकटोरा स्टेडियमचं नाव बदलून महर्षी वाल्मिकींचं नाव देणार, अशी घोषणा वर्मा यांनी दिली आहे। ठाणे महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यासाठी नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना पाठवण्याचं आवाहन महापालिकेच्या आयुक्तांनी केलंय। अर्थसंकल्पाबाबत काही सूचना मांडायच्या असल्यास 8 फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याचं आवाहन केलं। खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होतीये। अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली। यंदा राज्यभरातील 7086 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1,09,111 जागा उपलब्ध आहेत। त्यासाठी 3 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले। जगातील सर्वात लांब कोस्टल रोड महाराष्ट्रात तयार होणार आहे। चीनच्या कोस्टल रोडपेक्षा सर्वाधिक लांब महाराष्ट्रातला हा कोस्टल रोड असणार आहे। मुंबई ते विरार असा हा रोड असेल। यामुळे 2 ते 2.5 तासांचं अंतर अवघ्या तासाभरात पार करता येणार आहे। साताऱ्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पात आणखी नव्यानं 294 गावांचा समावेश होणार आहे। त्यामुळे या प्रकल्पात एकूण 529 गावांचा समावेश असणार आहे। पाचगणीमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं हा प्रकल्प करण्यात येतोय। नाशिकच्या मनमाडमध्ये 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान किशोर किशोरी कबड्डी चाचणी स्पर्धेचं आयोजन केलंय। यावेळी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे। या स्पर्धेमधून निवडलेले संघ काश्मीरमधील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत। राज्य सरकारकडनं नागपुरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी 150 कोटी देण्याची घोषणा केली आहे। खासदार क्रीडा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरून उपस्थितांनी मोबाईलचे फ्लॅश लाईट लावून आभार मानले। रायगड जिल्ह्यातल्या मानिवली गावात सार्वजनिक माघी गणेशोत्सव आयोजित करण्यात आला। 5 दिवसांच्या या गणेशोत्सवामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात। हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांपासून माघी गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं।
वाशिमच्या नाथ नगरी ढवामधील यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यामध्ये उद्या नाथ संस्थानकडून महाप्रसाद वितरण होणार आहे। यावेळी लाखो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे। येवल्यातल्या नेऊरमध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या सत्संग आणि दर्शन शिबिराचं आयोजन केलंय। 5 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या चंदनपुरीत खंडोबा देवाची 15 दिवसीय यात्रा सुरू आहे। या यात्रेमधील खेळण्याचं दुकान आणि पाळणं यांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईमुळे यात्रेत झगमगाट झाली असून रात्रीच्या वेळी भाविकांची चांगलीच गर्दी वाटते आहे। जळगावातील धानोऱ्यामध्ये एका तरुणाच्या लग्नात तब्बल 30 घोडे नाचले। नवरदेवाच्या घरापासून मारुती मंदिराच्या पारापर्यंत एका मागोमाग 30 घोड्यांची वरात पाहायला मिळाली। घोड्यांचं नृत्य पाहण्यासाठी आणि हाडीची आणि परिसरातल्या ग्रामस्थांची गर्दी झाली। कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पिकानंतर उडीद पिकाचं उत्पादन घेण्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना उडीद पिकाच्या बियाण्यांचा तुटवडा भासतोय। परिणामी याचाच फायदा घेऊन काही बियाणे कंपन्या जास्त दराने बियाणे विकतायत। 220 ते 240 रुपयाला मिळणारे उडीद बियाणे आता शेतकऱ्यांना 350 रुपये किलो दराने विकत घ्यावं लागतंय। वसईमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक यांच्यासह 4 जणांना बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात या माजी नगरसेवकांना तक्रार केली होती। त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी माजी नगरसेवकांना व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितली होती।